नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, ते म्हणजे जगदीप धनखड यांच्याबद्दल। जगदीप धनखड यांनी दिलेला राजीनामा, भारताचे उपराष्ट्रपती होते हे, आणि यांनी राजीनामा दिल्यामुळे सध्या चर्चेतला मुद्दा आहे। येणाऱ्या परीक्षेमध्ये यांच्याबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये प्रश्न विचारले जातील आणि यावर प्रश्न हमखास विचारला जाईल येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये। त्यामुळे यांच्याबद्दल डिटेलमध्ये जाणून घेणं हे आपलं गरजेचं आहे। या लेक्चर मध्ये आपण ते पाहणार आहोत। तर आज आपण हे जाणून घेण्यासाठी आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहूया। पण लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा। एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं गुगल प्ले स्टोअरवर सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा। तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपला आजचा पहिला प्रश्न आहे, जगदीप धनखड भारताचे कितवे उपराष्ट्रपती म्हणून त्यांनी शपथ घेतलेली होती? तर याचं करेक्ट आन्सर बघा, हे भारताचे कितवे उपराष्ट्रपती होते? तर भारताचे 14वे उपराष्ट्रपती होते। हे इथं तुम्ही लक्षात घ्या। किती उपराष्ट्रपती म्हणलं तर 14वे। मग यांनी कधी शपथ घेतली होती 14वे उपराष्ट्रपती? लक्षात ठेवायला सोपं आहे। कितव्या उपराष्ट्रपती होते जगदीप धनखड? तर 11 ऑगस्ट 2022 ला भारताचे 14वे उपराष्ट्रपती झाले। त्यांनी कोणाचा पराभव केला होता? तर जर विरोधी पक्षाच्या मार्गारेट अल्वा यांचा पराभव केलेला होता। आता भारतीय राज्यघटनेनुसार कसं असतं, उपराष्ट्रपती पद हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती म्हणून काम पाहतात। पण सध्या चर्चेत का आले? तर त्यांनी 21 जुलै 2025 रोजी प्रकृतीच्या कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यामुळे ते सध्या चर्चेमध्ये होते। हे लक्षात घ्या। जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे। दुसरा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती होण्यापूर्वी जगदीप धनखड कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? म्हणजे उपराष्ट्रपती पदावर येण्या अगोदर कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे पश्चिम बंगाल। पश्चिम बंगाल, येस, पश्चिम बंगालचे राज्यपाल होते। पश्चिम बंगालचे राज्यपाल ते कोणत्या कार्यकाळामध्ये होते असं जर विचारलं तर 30 जुलै 2019 ते 18 जुलै 2022 या कार्यकाळामध्ये पश्चिम बंगालचं 28वे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं। राज्यपाल म्हणून त्यांचा कार्यकाळ खूप चर्चेत राहिला, कारण तिथल्या राज्य सरकारशी असलेल्या मतभेदामुळे। हे लक्षात असू द्या, ओके। आणि 18 जुलैला त्यांनी राजीनामा दिला आणि भारताचे उपराष्ट्रपती हे 11 ऑगस्ट 2022 ला ते बनले होते। हे लक्षात असू द्या। तुम्हाला पुढचा प्रश्न, जगदीप धनखड यांचा जन्म कोणत्या राज्यामध्ये झाला? तर ते राज्य होतं त्यांचं राजस्थान। राजस्थान मधूनच ते पुढे आलेले होते, ओके। तर त्यांचा जन्म राजस्थानचा आहे। राजस्थानमध्ये 18 मे 1951 ला राजस्थान मधलं कोणत्या जिल्हा आहे हे लक्षात ठेवा। एमपीएससी मध्ये जे 4 स्टेटमेंट दिले होते ना, त्यामध्ये कन्फ्यूज केलं होतं। मी मुद्दाम वन लाइनरचे प्रश्न घेतले जेणेकरून त्या सगळा घटक इथं कव्हर झाला पाहिजे। राजस्थान राज्यामधलं जे झुंझुनू जिल्हा आहे, त्या झुंझुनू जिल्ह्यामधलं किठाणा नावाचं गाव आहे, या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला तुम्हाला पाहायला मिळतो। त्यांचे वडील गोकुलचंद धनखड हे शेतकरी होतं। प्राथमिक शिक्षण गावातच झाले त्यांचं, आणि चित्तोडगड येत्या सैनिक स्कूलमध्ये नंतर त्यांनी प्रवेश घेतलेला होता। पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा। एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावाने आपला अँड्रॉइड ॲप्लिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस लॉन्च झालेले आहेत। त्यामध्ये सध्या चर्चेत असलेला कोर्स आहे तो म्हणजे चालू घडामोडी। या चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या घडामोडी या कोर्समध्ये कव्हर करतोय। कालावधी तुम्हाला जवळपास 1.5 वर्ष या कोर्सचा असणार आहे। या कोर्समध्ये प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये हे कोर्स आपण कव्हर केलेला आहे। याच्यामध्ये लेक्चर किती वेळा पाहता येईल, टॉपिक नुसार प्रश्नोत्तर तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल। तर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हे मी एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा। कारण या कोर्सची फी ही फक्त 149 रुपये आहे, ती खूप कमी आहे। येणाऱ्या काळामध्ये त्याची फी वाढवली जाणार आहे। सध्या डिस्काउंट ऑफर आहे, त्याचा तुम्ही लाभ घ्या।
पुढचा प्रश्न आहे, जगदीप धनकड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कोणत्या पक्षातून केली? आता राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केली होती जनता दलामधून. म्हणजे जरी ते आता बीजेपीचे नेते असले तरी त्यांची राजकीय कारकीर्द ही जनता दलामधून सुरू झालेली होती. कारण जनता दलाच्या तिकिटावरच ते लोकसभेवर पहिल्यांदा निवडून गेले होते. तुम्हाला हे घटक लक्षात घ्यायचं आहे की 1989 मध्ये राजस्थानचा जो झुंझुनू लोकसभा मतदारसंघ आहे, या मतदारसंघामधून कोणत्या पक्षाच्या तिकिटावर गेले होते? जनता दलाच्या तिकिटावर. कारण सुरुवात त्यांनी जनता दलामधून केलेली होते आणि तिथून ते खासदार झालेले होते. जेव्हा 1990-91 मध्ये चंद्रशेखर यांचं सरकार बनलं, त्या सरकारमध्ये ते मंत्रिपदावर गेले. मंत्रिपद म्हणून त्यांनी संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, जगदीप धनकड यांच्याबद्दल अचूक नाही म्हणजे चुकीचं असणारं विधान कोणतं ते ओळखा. आता यामध्ये तुम्हाला पहिलं ऑप्शन दिले, त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयामध्ये वकिली केली. बरोबर आहे. राजस्थान विधानसभेचे ते सदस्य होते, हेही बरोबर आहे. मी एक्सप्लेन करतो. ते भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष होते. आणि चौथं, त्यांनी किशनगड मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकली होती. तर किशनगड मतदारसंघामधून त्यांनी 1993 ते 1998 तर ह्या मतदारसंघातून त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकून ते राजस्थान विधानसभेचे सदस्य झालेले होते. आणि हा जो किशनगड मतदारसंघ येतो तर तो कोणत्या जिल्ह्यामधला येतो? तर अजमेर जिल्ह्यामध्ये येतो. त्यामुळे हेही बरोबर आहे. त्यामुळे चुकीचं कोणतं असणार आहे? ते भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष होते. हे चुकीचं आणि हेच तुमचं अचूक उत्तर असणार आहे. आता जगदीप धनकड यांच्याबद्दल बघताना तुम्हाला काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? तर हे राजस्थान ऑलिम्पिक संघटना, राजस्थान टेनिस संघटना यांचे अध्यक्ष राहिले आहेत. पहिला मुद्दा, राजस्थानचा जन्म असल्यामुळं राजस्थानची ऑलिम्पिक संघटना, राजस्थानची टेनिस संघटना अध्यक्ष राहिलेत. ते भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नव्हते, हे लक्षात असू द्या. त्यांनी राजस्थानच्या उच्च न्यायालयामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये यशस्वीपणे वकिली केलेली आहे. आणि 1993 ते 98 हा जो कार्यकाळ आहे, या कार्यकाळामध्ये त्यांनी अजमेर जिल्ह्यातलं किशनगड या मतदारसंघातून राजस्थान विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. हे इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, जगदीप धनकड यांनी कोणत्या वर्षी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला? बीजेपी मध्ये ते कोणत्या वर्षी आले? तर त्याचं करेक्ट आन्सर येतं 2003 मध्ये. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये ते सुरुवातीला जनता दल मध्ये होते. जनता दलानंतर ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेस नंतर ते बीजेपी मध्ये आले. 2003 मध्ये त्यांनी प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालचं राज्यपाल, त्यानंतर भारताचं उपराष्ट्रपती पद हे भूषवलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी कोण होते? आपण आताच बघितलं, मार्गारेट अल्वा. पुढचा प्रश्न आहे, जगदीप धनकड यांनी कोणत्या तारखेला उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला? तर त्यांनी राजीनामा दिला होता 21 जुलै 2025. कारण काय दिलं होतं त्यांनी? प्रकृती स्वास्थ्य. पुढचा प्रश्न आहे, जगदीप धनकड यांनी कोणत्या वर्षी राजस्थान बार काउन्सिलचं अध्यक्षपद भूषवलं होतं? तर राजस्थान बार काउन्सिलचं अध्यक्षपद त्यांनी 1987 मध्ये भूषवले होते. आणि त्यावेळी ते राजस्थान बार काउन्सिलचे सर्वात तरुण अध्यक्ष राहिले होते. लक्षात राहू द्या, सर्वात तरुण अध्यक्ष राहिलेले होते. वकील म्हणून त्यांची कारकीर्द महत्वाची ठरते. पुढचा प्रश्न आहे, जगदीप धनकड 1989 मध्ये लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून निवडून आले होते? आताच आपण बघितलं, झुंझुनू हा मतदारसंघ होता. हे लक्षात असू द्या. कोणत्या पक्षाच्या तिकिटावर आले होते? जनता दलाच्या पक्षाच्या तिकिटावर आलेले होते. किटाना हे त्यांचं जन्मगाव आहे, तर ते झुंझुनू जिल्ह्याअंतर्गतच येतं, किटाना नावाचं गाव. ठीक आहे, ओके. लोकसभेवर निवडून आले होते. पुढचा प्रश्न आहे, भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष? राज्यसभा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदावर जगदीप धनकड यांनी काम केले नाही? आता त्यांनी पश्चिम बंगालचं राज्यपाल पद भूषवलं, राजस्थान विधानसभेचे सदस्य राहिले, लोकसभेचे सदस्य सुद्धा ते राहिलेले होते. त्यांनी कोणत्या पदावर ते राहिले नाहीत? तर तुम्हाला लक्षात ठेवा, यामध्ये तुम्हाला केंद्रीय कॅबिनेट ते कधीही राहिलेले नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. कारण त्यांनी जगदीप धनकड 1990-91 मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये संसदीय कामकाज राज्यमंत्री राहिलेत. कॅबिनेट आहेत का? नाही. राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. कधीही कॅबिनेट मंत्री म्हणून केंद्रामध्ये काम बघितलेलं नाही. खासदार होते 89 ते 91 काळात
आमदार राहिले होते 1993 ते 98 मध्ये, आणि राज्यपाल राहिले पश्चिम बंगालचे 2019 ते 2022, आणि त्याच्यानंतर 2022 ते 2025 उपराष्ट्रपती पद त्यांनी भूषवलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, जगदीप धनखड यांनी आपले पदवीचे शिक्षण कोणत्या विषयामध्ये पूर्ण केलं? एमपीएससी मध्ये असे वेगवेगळे स्टेटमेंट दिलं ना, त्यामध्ये विचारलं जातं, तर ते आहे भौतिकशास्त्र. काय आहे? भौतिकशास्त्र. हे लक्षात घ्या, कारण राजकारण आणि कायद्याच्या क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी ही विज्ञान शाखेची आहे. त्यांनी राजस्थान विद्यापीठामधून भौतिकशास्त्र विषयामध्ये विज्ञान शाखेची BSc ही पदवी त्यांनी मिळवलेली होती, आणि त्याच विद्यापीठातून कायद्याची पदवी त्यांनी नंतर मिळवली. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की त्यांचं भौतिकशास्त्र विषयात विज्ञान शाखेची पदवी होती, आणि त्याच्यानंतर कायद्याची पदवी त्याच विद्यापीठातून LLB घेतलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, जगदीप धनखड यांनी कोणत्या सरकारच्या काळात केंद्रीय राज्यमंत्री बनले होते? ते कॅबिनेट मंत्री नाही, तर चंद्रशेखर यांच्या कार्यकाळामध्ये ते बनलेले होते. ओके. 1991 मध्ये खासदार निवडून आले. 90 मध्ये जे अल्पायुषी सरकार होतं चंद्रशेखर यांच्या कालखंडात 1990 मध्ये. पुढचा प्रश्न आहे, जगदीप धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी उपराष्ट्रपदाचा राजीनामा देताना कोणतं कारण दिलं? प्रकृती अस्वस्थ. जगदीप धनखड खालीलपैकी कोणत्या क्रीडा संघटनेचे अध्यक्ष होते? तर BCCIचे वगैरे नव्हते, तर राजस्थानची जी ऑलिम्पिक संघटना आहे या ऑलिम्पिक संघटनेचे ते अध्यक्ष राहिले होते. तर शेवटची रिमाइंडर, तुम्ही जर आपला ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते करा. MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार आपला कोर्स लॉन्च झालेला आहे. त्या कोर्सचा लाभ घेण्यासाठी नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअरवर जाऊन, आणि किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. संपूर्ण चालू घडामोडी ह्या तुम्हाला जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 पर्यंतच्या आहेत. फी फक्त 149 रुपये आहे. कोर्सचा कालावधी 1.5 वर्ष आहे, आणि प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा बघू शकता, PDF डाउनलोड करू शकता, आणि टॉपिक नुसार प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये या डाउनलोड घडामोडी आहेत. या कोर्सची फी नंतर वाढणार आहे. सुरुवातीला सध्या ऑफर आहे, त्या ऑफरचा तुम्ही नक्की लाभ घ्या आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू.